अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र समाचार न्यूज. एशिया गेम्समध्ये शानदार कामगिरी करत रितेश केरे यांनी रौप्य पदक पटकावून देशासह छत्रपती संभाजीनगराचे नाव उज्ज्वल केले. या यशानंतर शहरात दाखल होताच नागरिक, क्रीडाप्रेमी आणि विविध संघटनांच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. फुलांच्या हारांनी, ढोलताशांच्या गजरात आणि घोषणांनी रितेश केरे यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या मेहनतीने आणि जिद्दीने मिळवलेल्या पदकामुळे तरुण खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली असल्याचे नागरिकांनी सांगितले. यावेळी रितेश केरे यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंब, प्रशिक्षक आणि शुभेच्छुकांना दिले असून पुढील स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. खेळात येताना कोणती आव्हाने आली व तुम्हाला सर्वात जास्त मदत कुणी केली? मला सर्वात जास्त मदत तर माझ्या पप्पाचीच आहे, कारण की मी सायकलिंग पण करतो. तर मग सायकलिंग करताना माझे पप्पा असे माझ्या समोर चालवते, मग मी त्यांना फॉलो करत सायकलिंग करतो. रनिंगच्या वेळेस पण माझ्यासोबत धावतात ते. त्याच्यानंतर स्विमिंगलाही सोबत म्हणजे वरनं गायडन्स देतात. तर सगळ्यात जास्त मदत मला माझ्या पप्पाची आहे प्रॅक्टिसलाही. त्याच्यानंतर मी स्विमिंगमध्ये बॅकस्ट्रोक पण करतो, तर मग भिंत अशी कळत नाही, कारण की आपण वर तोंड करून पोहतो. तर मग ते त्याच्यासाठी एक टॅपर राहतं, तर तेव्हा पप्पाच काम येतं. त्यामुळे सगळ्यात जास्त मदत पप्पाची आहे. हे करणार आव्हान करणार तुम्ही? मी हे आव्हान करेन की ज्याच्यात चांगलं करायचंय ते करू शकता. फक्त आपण प्रयास करू शकतो, यश आपोआप भेटेल आपल्याला. प्रयत्न नाही सोडू. दृष्टीहीन पहिला खेळाडू आहे जो साईला सिलेक्ट झालेला आहे. मागच्या 6 महिन्यापासून हा साईला प्रॅक्टिस करतोय. त्यांना ज्याच्यात स्पार्क दिसलं किंवा असे नॅशनल मधून पूर्ण खेळाडू सिलेक्ट केले जातात साईला. महाराष्ट्रातला आपल्याला अभिमान आहे छत्रपती संभाजीनगरचा. पूर्ण महाराष्ट्रातून सिलेक्ट होणारा रितेश हा पहिला आमदार खेळाडू. त्याच्यानंतर आता भारतातून एशियासाठी जे जाणारे खेळाडू होते हे फक्त 5 खेळाडूंची निवड झाली आहे. आणि दृष्टीहीन खेळाडू त्याच्यात 2 आहे. पहिला रितेश महाराष्ट्राचा आणि दुसरा कर्नाटकाचा आहे, तो कार्तिक आहे. हे 2 दृष्टीहीन खेळाडू आहे पहिल्या 5 मध्ये. सर, तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून असं काय अर्थसहाय्य वगैरे काही? नाही, आतापर्यंत तरी महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत एवढे नॅशनल मेडल, रितेशने 10 नॅशनल मेडल आणलंय. आतापर्यंत जी आर्थिक मदत किंवा काय ही आतापर्यंत तरी मिळाली नाही. आता तो आंतरराष्ट्रीय भारताचं प्रतिनिधित्व करून सिल्वर मेडल घेऊन आला आहे. आता इथून अपेक्षा आहे महाराष्ट्र सरकारकडून योग्य ती दाखल घेऊन त्याला त्याचं, कारण आशियासाठी प्रोत्साहनपर प्राइज मनी पण असती आणि नॅशनल साठी पण देतात. जिल्ह्यामध्ये खासदार आहे, आमदार आहे, असे यांनी काही तुम्हाला दिलं नाही? आतापर्यंत तर कोणाचीच नाहीये. फक्त एकदा शिरसाट साहेबांनी याला आंतरराष्ट्रीय स्पर्धेला पालकमंत्री होते, तर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला 15,000 एकदा प्राइज दिली आहे. आणि 2-3 वर्षापूर्वी आपले चव्हाण साहेब होते कलेक्टर, त्यांनी एकदा त्याला 10,000. बरं सर, स्पोर्ट्स अथॉरिटीज ऑफ इंडिया हे काही मदत करत नाही का आर्थिक याच्यात? नाही, स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आर्थिक मदत नाही करत, पण खेळाडूंचा जाण्या येण्याचा सर्व यांचं जेवण खावण हे ट्रॅव्हलिंग हे. आता राष्ट्रीय स्पर्धा जी झाली, पूर्ण साईची टीमनी यांना साई मधून डायरेक्ट फ्लाईटने घेऊन जातात, फ्लाईटने घेऊन येतात आणि मुलांना अलाउन्सेस पण असतात दिली. काय सांगशील? नाही, आता इथून तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाग आहे. एक दृष्टीहीन खेळाडूने महाराष्ट्रासाठी सिल्वर मेडल आणलं. इथून पुढे तरी त्याचं नोकरीसाठी आणि त्याची जी मोबदला ज्याला योग्य तो असेल इथून पुढे त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा राहिली. राजेंद्र शेषराव केरे. आज सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील खेळाडू, हा दिव्यांग आंतरराष्ट्रीय खेळाडू याने आज मराठवाडाच नव्हे, महाराष्ट्रच नव्हे तर आपल्या देशाचं नाव लौकिक केलेलं आहे. आशियाई लेवलच्या स्पर्धेमध्ये यांनी रौप्य पदक प्राप्त करून हा एक सर्व नवयुवक खेळाडूंना एक संदेश दिलेला आहे की आपणही कुठे कमी नाही आहोत. सर, तुम्ही आता त्यांना समजा एवढं सपोर्ट केला, त्या मला इच्छेपासून तुम्ही सपोर्ट केला, म्हणजे तुम्ही जे सपोर्ट केला त्यांना, सपोर्ट असं एक तुम्हाला काय वाटलं त्यांच्यामध्ये? असं आहे की हा आमचं जरी त्याला मार्गदर्शन असलं तरी त्याचे आई वडील, त्याचे नातेवाईक यांची खूप मेहनत आहे. मी बघतो की केरे पाटील त्याचे जे वडील आहेत ते गेल्या 6-7 वर्षापासून त्याला घेऊन येणं, त्याला वापस घेऊन येणं,
त्याच्या आहाराकडे बघायचं, त्याचे कपडे लत्ते, त्याचं ट्रेनिंग याच्याकडे त्यांचंही खूप बारकाईनं लक्ष होतं. त्याच्यामुळं प्रशिक्षक असेल, आई वडील असेल, तर स्वतः खेळाडू असेल, ह्या सर्वांचं हे एक मोठं यश असतं. ओके